चेंबूरला नागपूरचे सुमेध भंतेजी यांचे व माझे जिव्हाळ्याचे संबंध आले. एक दिवस ते मला म्हणाले नाही, जणू आदेशच दिला त्यांनी. त्यांचा आदेश मला मानावा लागला. ते म्हणाले, सिद्धार्थ कॉलनीच्या आम्रपाली महिला मंडळास गाणी शिकवा. सिद्धार्थ कॉलनीच्या आम्रपाली महिला मंडळास गाणी शिकवा. आणि त्यांचा आदेश मी मानला. कमलाताई उन्हवणे आणि महिला मंडळाच्या लेकरांना मी गाणी शिकवली. 15 दिवसानंतरच सुमेध भंतेजींनी आम्हाला लताबाई मंगेशकर यांच्या घरी नेलं. पण त्यावेळी लताबाई घरी भेटल्या नाहीत. हृदयनाथ मंगेशकर भेटले. त्यांनी मुलींचा आवाज ऐकला, माझी गाणी ऐकली. मी त्यांच्यासमोर गाऊन दाखवलेलं गाणं होतं, भीमा विचार तुझा. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. सुखी संसार आहे, हा तुझा उपकार आहे. नवे घरदार आहे, दाराची मोटार आहे. सुखी संसार आहे, हा तुझा उपकार आहे. नवे घरदार आहे, दाराची मोटार आहे. सावली गार आहे, अमृताची धार आहे. सावली गार आहे, अमृताची धार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा परिवार आहे, तुझा देणेदार आहे. तुझा परिवार आहे, तुझा देणेदार आहे. तुझी तलवार आहे, तीच तिची धार आहे. नवनिर्धार तुझ्या विचारांचा सार आहे. नवनिर्धार तुझ्या विचारांचा सार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. तुझेच गीत इथे गायचे आहे भीमा. तुझेच गीत इथे गायचे आहे भीमा. तुझ्याच पावटीने जायचे आहे भीमा. तुझ्याच पावटीत दिनांचा उद्धार आहे. तुझ्याच पावटीत दिनांचा उद्धार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा उदरी भूक आहे, उदरी भूक आहे, उदासीन मुख आहे.
उदरी भूक आहे, उदासीन मुख आहे, तरी वा म्हणला तुझ्या सावलीत सुख आहे. तुझ्याच सावलीत, तुझ्याच सावलीत क्रांतीचा अंगार आहे. तुझ्याच सावलीत क्रांतीचा अंगार आहे. सुखाचे द्वार आहे, शीलाचे भांडार आहे. विवा विचार तुझा पिंपळाचा पार आहे. सुखाचे द्वार आहे, शीलाचे भांडार आहे. विवा विचार तुझा. हृदयनाथ मंगेशकरांनी माझं गाणं ऐकलं. हृदयनाथ मंगेशकरांनी माझं गाणं ऐकलं. मुलींचाही आवाज गोड होता. 8 दिवसांनी येऊन भेटा, हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. आणि 8 दिवसांनी आम्ही लताबाईंच्या प्रभू कुंजमध्ये गेलो. हृदयनाथ मंगेशकर होतेच, लताबाईसुद्धा प्रभू कुंजवर भेटल्या. त्यांनीही मुलींचा आवाज ऐकला आणि चांगला आवाज आहे, लताबाई म्हणाल्या. आणि मुलींना दूरदर्शनचा कार्यक्रम मिळाला. अगोदर मुलींना टाळी वाजवून गाणी शिकवावी लागत. आता संगीताची गरज भासली होती. संगीताची गरज भासली होती. बाबूराव निर्भवणे यांनी दूरदर्शनची तारीख दिली. गीत संगीत माझंच होतं. निवेदक लक्ष्मण केदार होता. मुलींनी गाणं गायलं. बाबूराव निर्भवणे म्हणाले, आता तुम्हीच येऊन गाऊन जा. कधी तारीख देता बोला. मी त्यांना तारीख दिली आणि दूरदर्शनला जाऊन आलो. वरळी दूरदर्शनला माझी जवळपास 40 मिनिटांची प्रदीर्घ मुलाखती घेण्यात आली. असं माझं प्रसिद्धी वलय विस्तारत होतं. रेकॉर्ड कंपनी माझ्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध करीत होती. परंतु भीम किंवा बुद्धाचं माझं एकही गीत अद्याप ध्वनिमुद्रित झालं नव्हतं. श्रावण यशवंते आणि मी अशी जीवाचं दान आणि बुद्धम शरणं गच्छामी ही 2 गाणी फक्त ध्वनिमुद्रित झालेली. एक दिवस मी एकांतात होतो. असाच बसलो होतो. विचार करू लागलो. श्रावण यशवंते आता गेला होता. त्याच्या निदान शोकसभा तरी झाल्या. श्रावण यशवंते चौक तरी झाला. गोविंद म्हशीलकर गेला. श्रीधर गेला. त्याच्या आधी कितीतरी कलावंत गेले. काहीच झालं नाही. बिचारे गेले. ज्यांच्या पावलावर मी पाऊल टाकलं, प्रेरणा घेतली. बाबासाहेबांच्या काळात जे त्यांच्यासोबतच होते, लढ्यात होते, ते भीमराव कर्डक गेले. नागोराव गेले. मदन गेला. काहीच भरीव झालं नाही. कधी मला माझाच विचार येत असे, खरंच कलावंतासाठी कोणीच काही करणार नाही का? गाईल तो गाईल, जाईल तो जाईल असं चित्र सध्या तरी दिसतंय. आणि असं विचारवादळ पुढं आलं की मग मी मूक होत असे, स्वतःशीच बोलत असे. बाबासाहेब तसेच बुद्धाचा विचार मनात उफाळून येत असे. बुद्धाची अनावर वाटू लागली मला. आणि माझ्या हातून एक गीत लिहिलं गेलं. ते गीत होतं मनाच्या कळीला. मनाच्या कळीला मोह आवरेना,
तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. मनाच्या कळीला मोह आवरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. कोवळ्या मनाची कोवळी कळी, आता गौतमाच्या पडावी गळी. कोवळ्या मनाची कोवळी कळी, आता गौतमाच्या पडावी गळी. मनाला मनाचा तोल सावरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. मनाच्या कळीला मोह आवरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. वंदनेच्या वेळी असावी तिथे मी, प्रतिमे समोरी बसावी तिथे मी. वंदनेच्या वेळी असावी तिथे मी, प्रतिमे समोरी बसावी तिथे मी. जराही भूमीला पाऊल ठरेना, जराही भूमीला पाऊल ठरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. मनाच्या कळीला मोह आवरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. वामन परी मी विहारी बसूनी, धम्म गौतमाच्या अंतरी ठसूनी. वामन परी मी विहारी बसूनी, धम्म गौतमाच्या अंतरी ठसूनी. माठ हा मनाचा कसा रे बरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. मनाच्या कळीला मोह आवरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना, तरी गौतमाची वाट ही सरेना. अनेक गायक माझी गीते गाऊन नामवंत बनले, अनेक गायक माझी गीते गाऊन नामवंत बनले. अनेकांनी माझ्या गीतांना जिवंत केलं. श्रावण यशवंते, गोविंद मशिलकर, लक्ष्मण केदार, किसन खरात, कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे, मिलिंद शिंदे यांनी आणि यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या अनेक गायकांनी माझ्या गाण्याला स्वर दिला. मी सुद्धा मुंबईतल्या मोठमोठ्या अधिवेशनात गाऊ लागलो. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नगर, अकोला अशा जिल्ह्यात माझे मोठमोठे कार्यक्रम होत असत. खेड्यापाड्यातही होत असत, तालुक्यातही होत असत. दादासाहेब रुपवतेंच्या सभांना तर मी हजेरी लावतोच. मी मालेगावी कार्यक्रम केलेत.
रोडला 13 एप्रिलला महिला मंडळाच्या वतीनं माझ्या कार्यक्रमाची तारीख ठरलेली असते. मी भीमप्रकाश गायन मंडळ माझा साथ करीत आले. गट तट पडलेले बघून मी समाज एकीकरणाची गीतं लिहिली. सारा समाज एक झाला पाहिजे हे माझं मत पक्क बनलंय. अनेक रथी महारथींच्या सानिध्यात मी राहिलो, पण का कोण जाणे आता परिपक्वता आल्यासारखा जणू मी कोणत्याच गटाचा उरलो नाही. म्हणून माझं जीवन आता मी मुक्त विचारानं जगू लागलोय. मला प्रेम भरपूर मिळू लागले, पण पैसा मिळवायचा असेल तर मला पायाला भिंगरी बांधून नियमित फिरावेच लागते आहे. आता रवींद्रही माझ्यासोबत कार्यक्रमाच्या अनुषंगाने फिरू लागलाय. नांदेडला तो माझ्यासोबत होता. आम्ही नांदेडला कार्यक्रमासाठी फिरू लागलो. बंजारा समाजाचे डॉक्टर R राठोड, डॉक्टर वंजारे होते. तांड्यावरील साऱ्या कार्यक्रमांची आखणी डॉक्टर राठोड करीत. मोतीराम राठोड, जवाहर, कनीराम राठोड अशी कवी लेखकांची ओळख आता समाजाला होत चालली. माझ्या नांदेडला प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांच्या संपर्काने मला कार्यक्रम लाभू लागलेत. बळीराम मुनेश्वर हे त्यांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याचे नाव. या लोकांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कमल किशोर कदम यांच्या उपस्थितीत माझा सत्कार केला. सौ हेमलता हडसनकर आणि कुमारी हेमलता हडसनकर या माझी जेवणाची उत्तम व्यवस्था करीत असल्याचं अनुभवास येतंय. आता बीडच्या कार्यक्रमासाठी निघालोय. 12 तारखेला मी पोचलो. 14 एप्रिलचा भीमजयंती सोहळा डोळ्यात मावत नव्हता. जंगी दारू उडवला गेला. 5-7 मिनिटच वक्त्यांची भाषणं होऊन रात्री माझा कार्यक्रम सुरू झाला. मी गाऊ लागलो. गीत होतं भीमा तुझ्या मताचे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा
तुझ्या मताचे जर पाच लोक असते गोळी कुशाल गाला फाशी खुशाल द्या रे गोळी कुशाल गाला फाशी खुशाल द्या रे फाशी खुशाल द्या रे खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते तत्वाची जाण असती बिनडोक लोक नसते तत्वाची जाण असती तत्वाची जाण असती बिनडोक लोक नसते बिनडोक लोक नसते सारे चलन तयांचे सब रोक ठोक असते सारे चलन तयांचे सब रोक ठोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते सद्भाव एकतेचे जर अंतरात असते सद्भाव एकतेचे जर अंतरात असते जर अंतरात असते फुटले कोणीच नसते सारेच एक असते फुटले कोणीच नसते सारेच एक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीम तुझ्या मताचे जर पाच लोक असते वामन समान सारे
वमन समान सारे स्वरताने अंध नसते वमन समान सारे स्वरताने अंध नसते स्वरताने अंध नसते तुझिया नित्य प्रमाणे तुझिया नित्य प्रमाणे सारेच नेक असते तुझिया नित्य प्रमाणे सारेच नेक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते भीमा तुझ्या मताचे दर्पाचे लोक 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 असते. आणि एकाच गाड्यात लोकांनी 100-200 रुपये ओवाळले. मला हा गाण्याच्या मध्ये अडथळा आवडत नसायचा. गाणं संपल्यावर काय द्यायचं ते द्या असं मी सर्वांना बोललो. आणि तरी गाणं संपलं की पैसे देणाऱ्यांची रांग लागली. पैसे मिळत गेल्यानं मी गाणं अजून काही वेळ चालू ठेवलं. रात्री 1:30 वाजले आणि कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी माजलगावला रवाना झालो. उदगीरला 3 कार्यक्रम झाले, लातूरला 2 झाले, तुराटी येथेही भव्य कार्यक्रम झाला माझा. अजूनही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. हडसनकरांच्या रेखीव नियोजनामुळे कार्यक्रम मिळत जात. फिरणं चालू होतं, गाणं चालू होतं. मी माझाच संच घेऊन 8-10 वर्ष मराठवाड्यात गात फिरलो. राष्ट्रीय एकात्मता हा विषय घेऊन गात होतो. सर्व थरातला समाज माझा चाहता बनत चालला. माझं गाणं माणसांना जोडणारं गाणं ठरत होतं. पण कार्यक्रमाचं काय भीम जयंतीचे 7-8 कार्यक्रम मिळत होते. पावसाळ्याची सोय होत होती. बाकी इतर वेळी लेखनातच दंग होतो. तरी अनेक जण सहकार्याला तयार असत. हदगाव तालुक्याचे बळीराम मनेश्वर, नांदेडचे प्राध्यापक रविचंद्र हडसनकर आणि हेमाताई हडसनकर, त्याचप्रमाणे औरंगाबादचे PS गायकवाड, प्राध्यापक MR गरुड, मालतीबाई गरुड व इतर अनेक जण, मनमाडचे गायक दामोदर बागुल, घाटकोपरचे कवी यादवराव रोकडे, मुंबईचे आर्य रामटेके साहेब, नागपूरचे कवी भाऊ पंचवाई, अंधेरीच्या पुष्पाताई ताकसांडे, अशी बरीच कुटुंब आम्हाला घरातल्या सारखीच जपणारी वाटतात. बादोल्याचे जनार्दन गवई आणि बरीच मंडळी जवळची वाटतात. असं आयुष्य चाललंय आता आमचं. माझी जशी जगण्याची धडपड चालू आहे तशी कुटुंबाची आणि नात्यांची पडझड चालू आहे. 1943 पासून गीतांचा सम्राट वामन एका सावलीसाठी घराचा सम्राट जेव्हा होईल तो सुदीन समजायचा. रॉकेल एजन्सी मिळाली
रॉकेल एजन्सी मिळाली, पण त्यात भागत नाही. तोंड वाचलेल्या महागाईत नाशिकसारख्या महानगरात जगायचं म्हणजे पैसाच पाहिजे. असो, माझं मन आता समाजाभोवतीच भटकू लागलं आहे. तसंच ते शांताच्या दम्याभोवतीही, रवींद्रच्या बाळाभोवतीही, वैभव हा माझा नातू फार गोड आहे. मला त्याचा खूप लळा लागलाय. त्याला नजर लागू नये म्हणून आम्ही त्याला खूप जपू लागलोत. कारण तो फार गोड व सुदृढ आहे. सगळे त्याला राजा म्हणतात, मीही म्हणतो. रवींद्रला जसं आम्ही जीवापलीकडे जपलं तसंच किंवा त्याहूनही जास्त वैभवविषयी वाटतंय. तो आमच्या लाडात वाढू लागलाय. माझी मेवणी मुक्ताबाई देवराम वाघ, तिनेच आजवर आमची काळजी घेतली. प्रथम मला TB झाला तेव्हाही आणि कायमच. शांताचीही ती काळजी घेते. माझ्या गाण्याला जणू तिची अशी साथ आहे. इतक्यात काही गोष्टी मनाला शिवून गेल्या. मी हैदराबादला गेलो, पण समाजाचं दर्शन घडलं नाही. बंगलोर आणि दिल्लीला सुद्धा समाजात पोहोचता आलं नाही. एका कोशात अडकल्यासारखं जाणवलं. हिंदी लिहावं आणि भारतभर फिरावं असं आता वाटू लागले. पण अनेक कारणांनी मर्यादा येत आहेत. मला समाजात मिसळल्याशिवाय जणू गाणं सुचत नाही असं आताशा होऊ लागले. रवींद्राचं ठीक आहे, पण गावाकडचं काय? देशपांडी गावात आमची जमीन जो करील तो खात होता. तिथेही भरपूर कटकटी. सदाशिव भाऊची मुंबईची नोकरी साधूंच्या नादानं गेली. वाईट दिवस आले. गावाकडे आला. वहिनी आणि तो राहू लागला. वहिनीनं गेलेली इनामी जमीन आपल्या नावावर करून घेतली. 3 वर्षे भांडून. बाहेर माझं नाव गाजतंय, पण गावी घर पडकच राहिले. आता वहिनींनी तिथं नवीन घर बांधलंय. 30 वर्षापूर्वी पडलेलं. वहिनी म्हणजे सदाशिव भाऊची बायको सखूबाई. विष्णू, शंकर, संभाजी, गौतम ही मुलं आणि मुलगी आहे तिला सरस्वती. आज ही मुलं मी मुलगी मुंबईतच आहेत. भाऊ सदाशिव व वहिनींनी गावीच आपलं प्रपंचाचं बिऱ्हाड थाटलं. त्यानंतर असेच दिवस व वर्षे जात राहिली. आज मला कार्यक्रमासाठी चिखलीला जाणे भाग पडत होते. माझ्या नशिबाचाच जणू हा फेरा किंवा मला मिळालेला हा शाप आहे की काय. सदाशिव भाऊ बायकाळ्याच्या दवाखान्यात शेवटचे दिवस मोजीत होते. त्यांना मदतीसाठी द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यांना तसंच टाकून मी चिखलीला ठरलेल्या कार्यक्रमासाठी जाणे भागच असल्याने चिखलीला आलो आणि कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी बुलढाण्याच्या लोकांनी आग्रह केला. जवळजवळ मला अडवलेच. लक्ष्मण केदार भादोल्यातच होता. माझ्या जीवनचक्राची ही चाकं अशीच आयुष्यभर रुतत गेली. बुलढाण्यात मी गात होतो आणि मुंबईत भाऊंचं प्रेत जळत होतं. माझ्या मुलीच्या कलेवरावरही माझा हात पडला नव्हता. श्रावण यशवंती हा माझा लाडका गायक. मुंबईत ज्याच्याजवळ राहून मी आधार घेतला त्याला घडवलं. पण श्रावण यशवंत गेला तेव्हा सुद्धा मी बुलढाण्यातच होतो. सदाशिव भाऊवर नाही, मीरावर नाही, श्रावण यशवंतेवर नाही, माझे हात पडलेच नाहीत. या माझ्या काळजातल्या माणसावर माझे हात पडलेच नाहीत. हेच माझ्या आयुष्याचं गणित विचित्रपणे मान्य होत गेलेलं. मला कायम डागण्यात येणार. माझ्या आयुष्यातले तारे असे निखळत होते. आणि बाहेर स्टेजवर मी समाजासाठी गात होतो.
तुटतात तारा तोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. एकटाच येथे जोडू किती मी. जोडू किती मी. जोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. कसा आज यान आणू एकठाई. कसा आज यान आणू एकठाई. आणू एकठाई. आणू एकठाई. आणू एकठाई. सुटतात काही सोडू किती मी. सुटतात काही सोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. गेली चार चाके चारी दिशेला. गेली चार चाके चारी दिशेला. चारी दिशेला. चारी दिशेला. चारी दिशेला. मोडलेला गाडा ओढू किती मी. मोडलेला गाडा ओढू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. गडी सवंगडी ते पांगलेत सारे. गडी सवंगडी ते पांगलेत सारे. पांगलेत सारे. पांगलेत सारे. पांगलेत सारे. एकटाच माथा तोडू किती मी. एकटाच माथा तोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी. चालता पुढे फुटलेत फाटे. चालता पुढे फुटलेत फाटे. फुटलेत फाटे. फुटलेत फाटे. फुटलेत फाटे. एकटाय वाटा मोडू किती मी. एकटाय वाटा मोडू किती मी. तुटतात तारा तोडू किती मी.
कुणा